काल रितेश भाऊंनी निक्की तांबोळीला शिक्षा दिली. त्यानंतर सोशल मीडियावरती हा प्रश्न विचारला जातोय की निक्की तांबोळी खरंच सुधरेल का? निक्की तांबोळी तिचा स्वभाव बदलेल का? का निक्की तांबोळीला शिक्षा देऊन तिला काहीच फरक पडणार नाही? नक्की काय होऊ शकतं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काल भाऊच्या धक्क्यावर रितेश सर जे आहेत ते जबरदस्त पद्धतीने निक्कीवरती चिडले होते. त्यानंतर त्यांनी निक्कीला पूर्ण सीझन कॅप्टन न होण्याची शिक्षा दिली, त्याचबरोबर तिला पूर्ण आठवडा भांडी घासायची शिक्षा दिली. पण या शिक्षेनंतर प्रेक्षक जे आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की निक्कीला याचा काहीच फरक नाही पडणार, कारण रितेश भाऊ बोलत असताना निक्की काल हसत होती आणि ही गोष्ट प्रेक्षकांना आवडली नाही. मलाही असं वाटतंय की निक्कीला भलेही रितेश भाऊंनी शिक्षा दिली आहे, पण त्या शिक्षेचं ती किती पालन करेल यामध्ये शंका आहे. कारण निक्की तांबोळीमध्ये एक वेगळाच ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि या ओव्हर कॉन्फिडन्समुळे निक्की तांबोळी वारंवार हे बोलताना दिसते की माझ्यामुळेच हा बिग बॉस चालतोय, मी या लोकांच्या छातीवरती बसणार आहे, जर का मी आणि अरबाज या घरातून बाहेर गेलो तर या बिग बॉसचं काय होणार काय माहीत, हा शो चालणार नाही, अशा पद्धतीची वार्ता तिने अनेक वेळा केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटते निक्की तांबोळीला माहिती आहे जर का मी नॉमिनेशनमध्ये गेली तर मी घराच्या बाहेर जाणार नाही, म्हणून ती नॉमिनेशनमध्ये जाणं पत्करेल पण घरामधलं काम करणार नाही, अशी सध्या तर स्थिती वाटत आहे. त्याचबरोबर लगेच रितेश भाऊंनी अरबाजला एक्सपोज केल्यानंतर ज्या पद्धतीने ती भांडायला लागली, यावरून हे दिसतंय की तिला रितेश भाऊंनी जे झापले याचा काही सुद्धा फरक नाही पडला. इव्हन तिला हे बरं वाटतंय की भाऊच्या धक्क्यावर माझं नाव घेण्यात आलेलं आहे, भाऊच्या धक्क्यावर फक्त माझ्याच नावाची चर्चा होते, म्हणजेच मी बाहेर खूप जास्त फेमस होते, अशा पद्धतीचा गैरसमज सुद्धा निक्की तांबोळीमध्ये झालेला दिसत आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या शिक्षेनंतर ही निक्की तांबोळी सुधरेल किंवा त्याच्यामध्ये काय मोठे बदल पाहायला मिळतील हे सध्या स्थितीत तर वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं, खरंच निक्की तांबोळी सुधरेल का आणि त्याच्यामध्ये बदल होतील का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.